एक ब्रेकिंग न्यूज येते। राजस्थानमधील हिंदुस्तान कॉपर लिमिटेडच्या कोलिहान खाणीमध्ये 15 अधिकारी अडकल्याचं कळतंय। 3 अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यामध्ये यश आल्याची माहिती आहे। इतर अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफची टीम पोहोचल्याची माहिती मिळते। निरीक्षण करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांची लिफ्टची चेन तुटल्यामुळे हे अधिकारी अडकल्याची माहिती समोर येते। खाण 1875 मीटर खोल असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। या घटनेविषयी अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहे। शिवाजी, आत्ताची काय माहिती हाती येते? नेमका हा सगळा प्रकार कशामुळे घडलाय, काय कळू शकलंय? गुरु, सध्याची माहिती मिळत आहे त्यानुसार राजस्थान मधील हिंदुस्तान कॉपर लिमिटेडची एक कोलियान या ठिकाणी खाण आहे आणि या खाणीमध्ये 15 अधिकारी निरीक्षणासाठी खाली उतरले होते। त्या आणि निरीक्षणासाठी उतरलेले असतानाच एका लिफ्टची चेन तुटली आणि विशेष बाब म्हणजे 1875 फूट खोलीवरती ही सगळी घटना घडलेली आहे। आणि त्यानंतर या सर्व अधिकाऱ्यांना आता औषधं, गोळ्या, जेवणाचे पॅकेट खालीपर्यंत पोहोचल्याचं अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। एसडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। अँब्युलन्स, डॉक्टर याची टीम देखील या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। मात्र अधिकाऱ्यांना अद्यापपर्यंत काढण्यासंदर्भात थेट अशी माहिती समोर आलेली नाही। 3 लोकांना समोर आणलेलं आहे आणि जी माहिती मिळत आहे, ज्या लिफ्ट तुटल्यामुळे काही जे अधिकारी आहेत त्यांना फ्रॅक्चर झालेलं आहे, काहींना जखमा देखील झाल्या असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। आणि आता सध्या या सगळ्याच्या वरती युद्ध पातळीवरती काम सध्या सुरू आहे। लोकांना काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे अधिकारी, त्याचबरोबर डॉक्टरच्या टीम आणि एसडीआरएफची टीम देखील रेस्क्यू करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेली आहे। आणि त्यामुळं आता यानंतर या लोकांना कशा पद्धतीने, या अधिकाऱ्यांना कशा पद्धतीने बाहेर काढलं जातंय हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। त्या ज्या जिल्ह्यामध्ये ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणीचे खाताना जिल्ह्याचे कलेक्टर असलेले शरद मेहरा आणि एसपी प्रवीण कुमार हे देखील या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्यांनी या सगळ्या लोकांना काढण्यासाठी प्रयत्न सध्या सुरू केलेले आहेत। आणि आता या खाणीमधून या लोकांना कशा पद्धतीने रेस्क्यू केलं जातं हे पाहणं महत्वाचं आहे। त्याच ठिकाणी एक दुसरं लिफ्ट या ठिकाणी बसवलं जाण्याची शक्यता आहे आणि दुसऱ्या लिफ्टने या टीमला वरती काढण्याचे प्रयत्न सध्या करण्यात येणार असल्याची माहिती कळत आहे। मात्र अद्यापपर्यंत या लोकांना काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। जे लोक खाली पडले होते त्या सगळ्या लोकांना जखमा झाल्याचं कळत आहे, फ्रॅक्चर झाल्याचं कळत आहे, कारण लिफ्टची चेन तुटली होती आणि आपण पाहू शकतो की 1000 पेक्षा अधिक खोलीवरती ही घटना घडलेली आहे। बरोबर, अत्यंत धक्कादायक अशी ही सगळी घटना आहे। बचाव कार्य सुरू आहे, त्यामुळे आता काय नेमकी माहिती यानंतर समोर येते बघायचं। वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट घेत राहू शिवाजी। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।